ये आपका प्रोसेसर AMD Ryzen 5 5600G। ये आपका SSD रहेगा क्रूशियल 500GB P3। आपका ग्राफिक कार्ड है, इसमें नेक्स्टॉन RX 580 8GB ग्राफिक कार्ड। क्रूशियल का रैम है 8GB का डुअल 6 दैट इज 16GB रैम। मदरबोर्ड आपको जो रहेगा इसमें गीगाबाइट A520 MKB2। और आपका इसका जो पावर सप्लाई ऐड है NT स्पोर्ट्स का RX 550 जो कि 80+ ब्रांड्स है। थँक्यू. और हे आपला कॅबिनेट. फायनली आम्ही पोहोचलो. तर आम्ही आता आणखीन एक शॉप बघून येतो. जोवर आमच्या सरांनी आम्हाला सजेस्ट केलं आहे की तिकडे जाऊन या. थोडा बजेट अजून थोडा कमी होईल. तर आपण सरांच्या दाखवलेल्या रस्त्यावर जाऊन बघूयात की बरोबर होते का नाही होते. नाहीतर आपण मॅक प्लसमध्ये घेणारच आज. आम्हाला मॅक IT असं एक शॉप आहे, त्यामुळे त्यांनी सजेस्ट केलं आहे. तर तिथे आम्ही बघूया काय प्राईस चालू आहे, काय आहे. जर बजेटमध्ये बसत असेल तर तिथेच असेंबल करूया. ओके चलो दाखवतो तुम्हाला. मॅक IT त्या दुकानासमोरून 2 मिनिटाच्या अंतरावरती. या शॉपमध्ये व्हिजिट केल्याच्या नंतर आम्हाला लक्षात आलं की पहिल्या शॉपमध्ये जी प्राईज होती तीच सगळ्यात बेस्ट होती. बाकी सर्व ठिकाणी हायच आहे. तर इथे फक्त तुम्ही कॅबिनेटसाठी येऊ शकता, कारण की ते कॅबिनेट थोडे स्वस्त आणि छान दिसत आहेत. तर आपण ते इग्नोर केलं आणि आपण आपल्या पहिल्या शॉपमध्ये गेलो. तिथे देखील कॅबिनेट आहेत, ते तुम्ही घेऊ शकता. तर ते या प्रकारे आहेत आणि ते आपण ते ओल्डवालं सोडून आपण नवीन स्पेसिफिकेशन चेक केले, त्यांनी सांगितले सजेस्ट केलेले आणि त्या प्रकारे आपण बनवायला सुरुवात केली. त्यासाठी आपल्याला त्यांनी नवीन कोटेशन दिलं, आपण त्यानुसार बनवलेलं आहे. आमचा PC बनतोय तर तोवर आम्ही आता खेळ गाणं उचले. हे आपलं कॅबिनेट, आपण हे कॅबिनेट यूज करतोय आपल्या पीसीसाठी. आपलं काम सुपर फास्ट वेगाने होण्यासाठी या दोघांनी आपली आपली कामं वाटून घेतली आणि एकदम लागली तातडीने कामाला. त्यातला एक जण आधीच आपला प्रोटीन घेऊन आलेला, म्हणजे तो आपला मावा खाऊन आलेला आणि एकदम तातडीने कामाला लागलेला. दुसरा देखील आपला धडाडीचा कार्यकर्ता आपल्या कामाला लागलेला होता. प्रोटीनवाल्या कार्यकर्त्याने पॉवर सप्लाय जॉईन करायला घेतलेलं आणि दुसऱ्या दादाने मदरबोर्ड. तर मदरबोर्ड त्यांनी बाजूला काढून घेतलं आणि त्याच्यावरती आपल्याला पहिल्यांदा त्यांनी प्रोसेसर कोणतं आपलं तर रायझनचं प्रोसेसर ते प्रोसेसर लावायला घेतलं. बाकी एक्स्ट्रा डिटेल तुम्हाला कमेंटमध्ये भेटून जाईल सर्व स्पेसिफिकेशन. तर ती रायझनचं प्रोसेसर एकदम अलगद उचलून त्याने त्याच्यावर ठेवलं आणि ती लॉक करून टाकलं कटकन. मग हे झाल्यानंतर त्याने SSD घेतली. आपली क्रुशलची SSD 500 GB. ती SSD त्याने फिट करायला घेतली. हे बघताशिवाय नेहमी असं वाटतं की ते तोडतात की काय. पण त्यांना त्याची सवय लागलेली आहे, ते एकदम पद्धतशीर काम करतात. त्याबद्दल तुम्ही चिंता करू नका. आणि ते आवाज बघा, कॅट नसं वाजतंय तर ते वाटतं की तुटेल की काय. काहीही गडबड गोंधळ न करतात त्याने आता रॅम घेतली आणि मग रॅम लावायला सुरुवात केली. आपली रॅम आहेत 16 GB 2 रॅम आहेत आपल्याकडे. त्यातली एक रॅम पहिली ही वन साईड आणि सेकंड रॅम. एका साईडला कॅबिनेटमध्ये पॉवर सप्लाय जॉईन झालेलं आहे आणि तिकडे ह्या प्रोसेसरला कूलिंगसाठी आपण फॅन लावतोय. तो फॅन बघा कसा दिसतो, एकदम मस्त. अशा प्रकारे आपल्या धडाडीच्या कार्यकर्त्याचं संपूर्ण काम कंप्लीट झालेलं आहे. आता दुसऱ्या पॉवर प्रोटीनवाल्याचं काम बाकी आहे, तर तो बघू कसं करतोय. हे बघा, आता सिस्टमसाठी सगळ्यात महागडी गोष्ट म्हणजे तो प्रोसेसर. तर ते बघा
तो अनबॉक्स करते. हवा बाहेर व्हायला चेंज बंद करशील. भगवा रंग येल्लो ग्रीन Windows 10 Pro 64-bit gigabyte board, सर एकदम नेमकम नेमकी थैली AMD Ryzen 5 5600G 12 CPU 16GB RAM 16GB RAM 16GB AMD Radeon graphics 580 okay 8GB SSD 520 आणि 1 TB हार्ड डिस्क एसएसडी नंबर बाकी बेसिक सगळं टाक. मेरा सामान कर मैं दे भी नहीं रहा था, मैं शर्म के मारे दिया भी नहीं कोई नहीं गिरेगा. ओके वो ऐसा आदमी है जो मेरा चीज गिरने देगा नहीं और गिर गया तो मेरे कदम से आगे एक बढ़ेगा. दाखवतो. आपका जो प्रोसेसर है AMD Ryzen 5 5600G 6 कोर 12 थ्रेड प्रोसेसर. इसके साथ जो मदरबोर्ड हमने यूज़ किया है वो है आपका गीगाबाइट का A520 MKV2 सीरीज़ का मदरबोर्ड. मदरबोर्ड के साथ इसमें जो हमने रैम यूज़ किया 16GB 8GB का डुअल स्टिक है. क्रूशियल रैम के बाद हमने SSD यूज़ किया क्रूशियल 500GB P3 NVMe SSD. आपका पावर सप्लाई इसमें एंट्री स्पोर्ट्स का RX 550 80+ ब्रॉन्ज का पावर सप्लाई है. उसके बाद इसमें जो ग्राफिक कार्ड हमने यूज़ किया है वो नेक्स्ट्रॉन RX 580 8GB का ग्राफिक कार्ड. साथ ही साथ ही आपका कैबिनेट है जो कि 3 फैंस RGB के साथ में है.
और सब वारंटी लिख दिया तो ना आज का तारीख सब वारंटी भी लिख दिया 3 साल 3 साल 3 साल 3 साल डन आवाज नाही झाला याला आवाज नाही येत. ओके हे 42 अरे ते